एसएसनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तिथे जी काय घपला केलेला आहे, आम्ही त्याचा आरोप पण करत आहोत आणि त्याचा तक्रार देखील आम्ही आमच्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये आम्ही त्याची करणार आहोत. जसं बघितलं असेल तुम्ही की आजचा हा सत्याग्रह चा जो रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आम्ही पूर्ण मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. हा निषेध असा आहे की ज्यांनी जीर्णोद्धार केला, ज्यांनी पूजा केली, ज्यांनी ट्रस्ट बनवली, ज्यांनी सगळं या एका मंदिराचा इव्हेंट करून लोकांसमोर सादर केला, तेच नरेंद्र मोदी आज कुठे आहेत? तर ते परदेशात आहेत. परदेशात जाऊन ते त्यांची रॅली काढत आहेत. तिकडे कोटीला लोक NRIsला बोलून तिकडे त्यांचा स्वतःचा ते रंगवायचा स्वतःला प्रयत्न करत आहेत. आज अमित शाह याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत. ट्रस्ट पण ती फॉर्म केली. ती ट्रस्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की काही केंद्रातनं लोक तिकडे दिले गेलेली आहेत आणि काही IPS लोक पण तिकडे दिलेले गेलेले आहेत. केंद्रातले लोक जे पण आहेत तुम्ही बघितलं असाल तर ते BJPचे आणि RSSचे लोक आहेत. तर हे कुठेतरी इथे आपण बघत आहोत की बऱ्याच चुकीच्या रीतीने याची पैशांचं जर काही लोकांच्या श्रद्धेवरती आघात होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून याचा जाहीर निषेध करतो. 400हून अधिक CCTVचं तिकडे पूर्ण श्रीराम मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल CCTVचं फुटेजेस आहेत, पण एकही फुटेज कुठे येऊ शकलं नाही. छोटीशी कुठली बाब होत असेल तर सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह होऊन जाते आणि या सगळ्या गोष्टी समोर येऊन जातात आणि लगेच एक जी नको असते गोष्टी ती पण येऊन जाते. पण आता तुम्ही बघितलं असेल सुरक्षा रक्षक असतील ते पण तिकडे काय बोलायला तयार नाही, CCTV पण दाखवायला तयार नाही. तर आम्ही या माध्यमातून सरकारचा निषेध करतो आणि इथे जी स्पेशल कमिटी आयोजित केली होती त्याचा देखील अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही, तर त्याची आम्ही इकडे या मार्फत मागणी करत आहोत.